प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास शेवगा शेवगा म्हणजे शेवग्याच्या शेंगा आपल्या नेहमीची आपली पाककृती येते. आपण शेवग्याच्या कधी कोरड्या शेंगा करतो, कधी भरणामध्ये सुद्धा टाकून त्याची भाजी करतो, मग असं पुढे मसाली भाजीसुद्धा करतो. असे वेगवेगळे प्रकार आपण शेवग्याच्या शेंगांचे करतो. खूप मोठा भला मोठा एवढ्या एवढ्या लांब असतात, एक एक दोन दोन फूट लांब असतात. आपण त्याचे काप करून चांगल्या स्वच्छ निवडून मग आपण त्याची भाजी करतो. तर आता हे कुठे आढळतात तर शेवगा. आता याचं शास्त्रीय नाव काय आहे तर मारिंगा ऑलिफेरा. आता हे जे मारिंगा ऑलिफेरा हे मारिंगा प्रजातीतील मारिंगा प्रजातीतील वनस्पती आढळणाऱ्या वनस्पती आहेत. आता ह्या वनस्पती उष्णकटिबंधात किंवा समशीतोष्ण कटिबंधात आढळतात. आता याची जी हे असते आणि हा जो वृक्ष असतो आपल्या शेवगाच्या शेंगांचा हा 10 मीटर उंच असतो. आणि तेव्हा पुढे त्या उंच वृक्षाला अशा एवढ्या मोठमोठ्या दोन दोन एक एक फुटाच्या हिरव्यागार शेंगा अशा लोंबकळतात. आणि त्या शेंगांमध्ये बियासुद्धा असतात. त्या बिया वाढवल्या म्हणजे त्याचं काय करतो आपण, चूर्ण करतो. आणि ते चूर्ण केलं म्हणजे आपण ते पाण्यात जर टाकलं तर आपलं पाणी निर्जंतुक होतं. तर अशा प्रकारे शेवगा आपली पाककृती होते. भाज्याही होतात. आपल्याला जशा भाज्या बनवता आल्या तशा बनवतो. त्याला पाने येतात, फुले येतात आणि भला मोठा वृक्ष वाटतो. भला मोठा शेंगा त्या वृक्षाला येतात आणि ते पाहायलासुद्धा खूप छान वाटतात. तर आता हे विदर्भामध्ये विदर्भामध्ये याला काय म्हणतात, झाडे म्हणतात मुंगना. विदर्भ म्हणजे आपलं हे बुलढाणा, शेगाव हे जे विदर्भाचा भाग आहे. तर ह्या शेंगांना मुंगना म्हणतात. तर अशा प्रकारे आता आपल्या शरीराला याचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग होतो शरीराला. हे असतं ते बी असतं. शरीराला उपयोग असा होतो की ह्या शेंगांमध्ये ब ब जीवनसत्व असतं. आणि म्हणून ते आपण पाककृतीमध्ये, भाज्यांमध्ये, जेवणांमध्ये वापरत असतो. आणि हे पौष्टिक असतं चांगलं. तर अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांचं हे पण असतं. सांगितलं तुम्हाला की बिया कोरड्या करून त्याची चूर्ण जर आपण पाण्यात टाकलं तर ते पाण्यासुद्धा निर्जंतुक होतं. आणि अशा प्रकारे ह्या तेल बियापासून या शेवग्याच्या बियापासून निघणारे तेलसुद्धा असते. पण ते तेल आपण खात नाही. तर ते तेल आपण कशाकरता वापरतो तर हे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये या शेवग्याच्या बियांचं तेल वापरतात. आणि एवढंच काय, आपल्या घड्याळाचं मंगलमध्ये सुद्धा या शेवग्याच्या शेंगांचं तेल वापरतात. तर अशा प्रकारे शेवगाचं आणि ते तेल आपण अत्तरातसुद्धा वापरतो. तर अशा प्रकारे शेवग्याच्या पानांमध्ये व जीवनसत्व असतं आणि ते तत्व विपुल असतात. त्यामुळे आता आपण जर शेवग्याचं जरी पाने चावलं तरी आपलं जर तोंड आलेलं असतं, ते जिभेला फोड येतात, आपल्याकडून तिखट खाल्लं जात नाही. जर तोंड आलं असलं आणि ते शेवग्याचं जरी पान चावलं तरी आपल्या तोंडाला आराम पडतो. तर अशा प्रकारे शेवगाच्या पानाचा सुद्धा आपल्या तोंड येण्यावर उपयोग होतो.
आहारातून सेवन तर लाभदायकच असतं. आपल्याला शेवग्याची पाककृती खूप आवडते. शेवग्यामुळे जंतुनाशक असतात. शेवग्याची मुळंसुद्धा, त्याचं जे खोड असतं त्याच्याखाली मुळं असतात, तर ते मुळंसुद्धा जंतुनाशक असतात. तर अशा प्रकारे शेवगाची पानेसुद्धा आरोग्यवर्धक असतात. म्हणून आपण जर बाजारात गेलो तर अवश्य या शेवग्याच्या शेंगांची भाजी अ, पाककृती करायला आपल्याला उपयोगी पडते. वरणात तर किती फोडणीचं वरण म्हणून सुंदर त्याला फोडणी दिली हिरव्या मिरचीची तर ती भाजी खूप रुचकर लागते. एवढंच काय, आफ्रिका देशामध्ये जर दुष्काळ पडला तर याचा शेवग्याच्या शेंगांचा खाद्यान्न म्हणून उपाय केला जातो. तर अशा प्रकारे हे शेंगांचा उपयोग आहे. उष्ण कटिबंधात, समशीतोष्ण कटिबंधात होतात. म्हणून आपण कोणतीही भाजीमध्ये जीवनसत्व असतात म्हणून आपण म्हणतो ना, "अरे बाबा पालेभाज्या खात जा." तर म्हणून आपण ही भाजीसुद्धा शेवगाच्या शेंगांची पाककृतीसुद्धा खाण्याला विसरू नका आणि हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.